राज्यभरातील सर्व शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली आहे। खास करून जे शेतकरी नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधी मिळणार अशी प्रतीक्षा करत होते, तर अशा सर्व शेतकऱ्यांसाठी अखेरकार खूप दिवसांच्या प्रतीक्षेनंतर अतिशय महत्त्वाची, आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी आता समोर आली आहे। खरंच आज आता नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा होणार का? बघा, आता मागील काही दिवसांपूर्वी पासून म्हणजेच या ठिकाणी असं सांगण्यात येत आहे की नमो शेतकरी योजनेचा हप्ता आज येणार, नमो शेतकरी योजनेचा हप्ता उद्या येणार, नमो शेतकरी योजनेचा हप्ता काल जमा झाला, म्हणजेच की अशा पद्धतीच्या काही बातम्या आपल्याला या ठिकाणी मोबाईलवरती, सोशल मीडियावरती बघायला मिळत आहेत। मात्र प्रत्यक्षामध्ये जर बघायला गेलं तर अद्याप देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा हप्ता हा जमा झाला नाही। आता राज्य सरकारला देखील नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता वाटप करण्यासाठी विलंब झाला असला तरी अखेरकार राज्य सरकारने आता हप्ता वाटप करण्याची तयारी ही सुरू केली असल्यामुळे आता शेतकऱ्यांना काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही। आता राज्यातील साधारणतः 91 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्यापोटी 1930 कोटी रुपयांचा निधी हा आता वर्ग केला जाणार आहे आणि याबद्दलची माहिती आता समोर आली आहे। सरकारच्या माध्यमातून हप्ता वितरित करण्यासाठी आता तयारी सुरू झाली असल्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यावरती हप्ता जमा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आता तुमच्या देखील बँकेच्या खात्यावरती जमा होणार आहे। आता राज्य सरकारच्या माध्यमातून हप्ता वाटप करण्यासाठी तयारी केली जात आहे। एकूण 1930 कोटी रुपयांचा निधी जमा होणार असल्याचं देखील सांगण्यामध्ये आलं आहे। परंतु आता नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता नेमका आमच्या खात्यावरती कधी जमा होणार, म्हणजेच की राज्यातील आता साधारणतः 91 लाख शेतकऱ्यांचा प्रश्न आहे, नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधी जमा होणार, तर याच बद्दलची म्हणजेच की सविस्तर माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत। आता राज्य सरकारच्या माध्यमातून 1930 कोटी रुपयांचा निधी हा वितरित केला जाणार आहे, म्हणजेच की राज्यातील साधारणतः 91 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावरती हप्ता वितरित करण्यासाठी, म्हणजेच की प्रत्येकी 2000 रुपयांचा हप्ता वितरित करण्यासाठी सरकार आता 1930 कोटींचा निधी हा वितरित करत आहे। परंतु हा निधी नेमका कधी जमा होणार हे देखील जाणून घेणं अत्यंत आवश्यक आहे। आता नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता कधी जमा होणार, किती वाजता जमा होणार, कोणत्या तारखेला जमा होणार, कोणत्या दिवशी जमा होणार हे जाणून घेणं अत्यंत आवश्यक आहे आणि या व्हिडिओमध्ये आपण ही सर्व काही माहिती बघणार आहोत, म्हणजेच की तुमच्या खात्यावरती देखील नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता नेमका कधी जमा होणार याबद्दलची A to Z माहिती तुम्हाला बघायला मिळणार आहे। कारण की आता सरकारच्या माध्यमातून हप्ता वाटप करण्याची तयारी सुरू करण्यामध्ये आली आहे। 1930 कोटी रुपयांचा निधी हा आता वितरित केला जाणार असून आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। खरं तर राज्य सरकारने नोव्हेंबर किंवा डिसेंबर महिन्यामध्येच नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता देणे अत्यंत आवश्यक होते, अपेक्षित होते। परंतु काही कारणास्तव, समजा निवडणुका असतील किंवा इतर काही तांत्रिक अडचणीमुळे सरकारला देखील नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता वाटप करायला उशीर झाला। आता राज्य सरकारला हप्ता वाटप करण्यासाठी उशीर झाला असला तरी शेतकऱ्यांना काळजी करण्याची काहीच गरज नाही। आता हप्ता वाटप करण्यासाठी सरकारला उशीर झाला, यामुळे शेतकऱ्यांनी सरकारवरती नाराजी देखील व्यक्त केली होती आणि आता शेतकऱ्यांना नाराज करून चालणार नाही हे राज्य सरकारच्या लक्षात आलं आहे आणि त्या अनुषंगाने सरकारने आता महत्त्वाचं पाऊल उचललं असून आता नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता वितरित करण्याच्या हालचालींना वेग आला आहे। आता कशा पद्धतीने हप्ता जमा होणार, कधी हप्ता जमा होणार, कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होणार आणि हप्त्याच्या लाभासाठी कोणकोणती कामे तुम्हाला करावी लागणार, कारण की आता सरकार बऱ्याच शेतकऱ्यांचा हप्ता देखील या ठिकाणी बंद करत आहे। आता कोणत्या शेतकऱ्यांचा हप्ता बंद होणार आणि हप्ता मिळवण्याकरिता तुम्हाला कोणती कामे करावी लागणार हे देखील जाणून घेणं अत्यंत आवश्यक आहे। आता नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याच्या वितरणासंदर्भातील A to Z माहिती तुम्हाला बघायला मिळणार आहे। हप्ता कधी जमा होणार, कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार, त्याचबरोबर आता राज्य सरकार कोणत्या शेतकऱ्यांना अपात्र करत आहे, हप्त्याच्या लाभासाठी कोणकोणती कामे करावी लागणार याबद्दलची A to Z माहिती आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत। त्यासाठी फक्त थोडा वेळ काढून व्हिडिओला शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा। चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून कोणतेही महत्त्वाचे अपडेट आले की सर्वात अगोदर तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळेल। तर चला बघूयात आता सविस्तर अपडेट।
तर आता राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे, खास करून जे शेतकरी नमो शेतकरी योजनेसाठी पात्र असतील. आता बघा, राज्य सरकारच्या माध्यमातून हप्ता वितरित करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. राज्य सरकारला हप्ता वाटप करायला उशीर झाला होता, यामुळे शेतकऱ्यांनी देखील सरकारवरती तीव्र नाराजी व्यक्त केली होती आणि शेतकऱ्यांची नाराजी ही राज्य सरकारला परवडणारी नव्हती, कारण की निवडणुका असतील वगैरे वगैरे, म्हणजेच की एकंदरीत जर बघायला गेलं तर राज्यातील शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी, दिलासा देण्यासाठी आणि शेतकऱ्यांची नाराजी दूर करण्यासाठी सरकारने अतिशय महत्त्वाचं पाऊल उचललं असून आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती हप्ता वाटप करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. आता नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्यापोटी राज्यातील साधारणतः 91 लाख शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती 1930 कोटी रुपयांचा निधी जमा होणार आहे आणि अशी बातमी या ठिकाणी आता समोर आली आहे. आता सर्व काही बघणार आहोत, म्हणजेच की सविस्तर बातमी बघणार आहोत, त्यासाठी लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा. आता या ठिकाणी बघू शकता, केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी पीएम किसान सन्मान निधी योजना सुरू केली आहे आणि या योजनेमध्ये वर्षभरामध्ये 6,000 रुपये दिले जातात. दरम्यान याच पार्श्वभूमीवरती राज्य सरकारने देखील नमो शेतकरी योजना सुरू केली आहे. या योजनेमध्ये देखील शेतकऱ्यांना वर्षाला 6,000 रुपये दिले जातात. या योजनेमध्ये प्रत्येकी 2,000 रुपये असे 3 हप्ते वर्षाला दिले जातात, म्हणजेच की प्रत्येकी 2,000 रुपयांचा हप्ता एका वर्षामध्ये 3 हप्ते अशा पद्धतीने शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा करण्यामध्ये येत असतात. आता नमो शेतकरी योजनेमध्ये आता शेतकऱ्या म्हणजेच की एकंदरीत जर बघायला गेलं तर आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा पुढचा हप्ता जमा केला जाणार आहे, म्हणजेच की नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती हस्तांतरित केला जाणार आहे. नमो शेतकरी योजनेचा जर विचार केला तर आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावरती 7 हप्ते जमा झाले असून आता नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे आणि राज्यातील 91,97,000 शेतकरी योजनेचा लाभ घेतात. या योजनेच्या पुढील हप्त्यासाठी म्हणजेच की 8व्या हप्त्यासाठी कृषी विभागाने वित्त विभागाकडे 1930 कोटी रुपयांचा निधी मागितला आहे. हा निधी मंजूर झाला की लगेच शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होणार. सध्या जर बघायला गेलं तर बघा, या ठिकाणी आता हप्ता वितरणासाठी कृषी विभागाच्या माध्यमातून वित्त विभागाकडे 1930 कोटींचा निधी या ठिकाणी म्हणजेच की मागण्यामध्ये आलेला आहे. म्हणजेच की एकंदरीत जर बघायला गेलं तर आता या ठिकाणी 1930 कोटी रुपयांचा निधी या ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा केला जाणार आहे आणि कृषी विभागाने वित्त विभागाकडे निधीची मागणी केली आहे. आता वित्त विभागाने या ठिकाणी या निधीस मंजुरी दिली की लगेच शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होणार. म्हणजेच की ही जी सर्व प्रक्रिया आहे, म्हणजेच की हप्ता वितरणाची प्रक्रिया असते आणि ही जी शासकीय प्रक्रिया आहे ही लक्षात घेता आता या ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यावरती लवकरच हप्ता जमा केला जाणार आहे. आता कृषी विभागाच्या माध्यमातून वित्त विभागाकडे 1930 कोटी रुपयांचा निधी या ठिकाणी म्हणजेच की मागवण्यामध्ये आलेला आहे. त्यानुसार शेतकऱ्यांच्या खात्यावरती हप्ता जमा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. शेतकऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे. शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता पुढचा हप्ता जमा होणार आहे. 2,000 रुपयांचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे. केंद्र सरकारसह राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी अनेक योजना सुरू केल्या आहेत. यामध्ये आता योजनेचा म्हणजेच की नमो शेतकरी योजनेचा हप्ता हा वितरित केला जाणार आहे. परंतु हप्त्याच्या लाभापूर्वी शेतकऱ्यांना काही कामे करण्याचे देखील आव्हान करण्यामध्ये आले आहे. म्हणजेच की सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर ई-केवायसी करणे असेल. आता जे शेतकरी ई-केवायसी करतील अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होणार. त्यानंतर आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक असणे अत्यंत आवश्यक आहे. आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक नसेल तर पैसे जमा होण्यास अडचण निर्माण होऊ शकते. त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे, तुम्ही ई-केवायसी केली नसेल तर ई-केवायसी करा. जर तुमच्या आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक नसेल तर आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक करा. फार्मर आयडी नसेल तर फार्मर आयडी काढून घ्या. ही कामे करणे अत्यंत आवश्यक आहे. जर तुमचे ही कामे सर्व पूर्ण असतील तर तुमच्या खात्यावरती पैसे जमा होतील, अन्यथा पैसे जमा होण्यास अडचण निर्माण होऊ शकते. ही बाब देखील लक्षात घेणं अत्यंत आवश्यक आहे. म्हणजेच की सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याच्या लाभासाठी ई-केवायसी करणे अनिवार्य आहे. ई-केवायसी केले नसेल तर ई-केवायसी करा. त्यानंतर आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक असणे अत्यंत आवश्यक आहे. आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक नसेल तर आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक करा. फार्मर आयडी काढले नसेल तर फार्मर आयडी काढून घ्या. अशा पद्धतीने आता शेतकऱ्यांना म्हणजेच ही कामे करण्याचे सरकारच्या माध्यमातून आव्हान करण्यामध्ये आले आहे. जर तुमच्या खात्यावरती पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता जमा झाला असेल, तुम्ही ई-केवायसी केली असेल, तुमच्याकडे फार्मर आयडी असेल आणि तुमच्या आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक असेल तर 100% तुमच्या खात्यावरती हप्ता जमा होणार आहे. आता सर्वात महत्त्वाचा विषय तो म्हणजेच की
नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधी जमा होणार? तर बघा, नमो शेतकरी योजनेचे पैसे पुढच्या महिन्यामध्ये जमा होणार आहेत, फेब्रुवारी महिन्यामध्ये जमा होणार आहेत आणि कोणत्या तारखेला जमा होणार ते देखील आपण बघणार आहोत. आता बघा, पेपरची अतिशय महत्त्वाची बातमी तुम्हाला बघायला मिळतच असेल. नमो शेतकरी योजनेचे पैसे पुढच्या महिन्यामध्ये जमा होणार. कृषी विभागाने वित्त विभागाकडे मागितला 1930 कोटी रुपयांचा निधी, अशा पद्धतीची बातमी आहे. आता नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा होणार आहे. 1930 कोटींचा निधी हा शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे. राज्यातील किती शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होणार? तर बघा, 91,97,000 शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता जमा केला जाणार असल्याचं सांगण्यामध्ये आलं आहे. आता या ठिकाणी कधी पैसे जमा होणार? तर बघा, नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्यासाठी कृषी विभागाने वित्त विभागाकडे 1930 कोटी रुपयांचा निधी मागितला आहे. हा निधी मंजूर झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. पुढच्या महिन्यामध्ये म्हणजेच की 5 फेब्रुवारीला जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका आहेत आणि या निवडणुकीच्या आधी शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. निधी मंजूर झाल्यानंतर सर्व लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा केले जातील. म्हणजेच की एकंदरीत जर बघायला गेलं तर 5 फेब्रुवारीच्या आधीचा नमो शेतकरी योजनेचा हप्ता हा जमा केला जाणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना काळजी करण्याची काहीच गरज नाही. आता या ठिकाणी निधीची मागणी करण्यामध्ये आली असून या ठिकाणी वित्त विभागाने निधी मंजूर केला की लगेच पैसे जमा होणार आहेत. त्यामुळे या ठिकाणी आता म्हणजेच की पैसे जमा होण्याचा मार्ग मोकळा झाला असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही. 5 फेब्रुवारीच्या आधीच शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता जमा होणार असल्याची या ठिकाणी अतिशय महत्त्वाची बातमी आपल्याला बघायला मिळत आहे. आणि सध्या आता बऱ्याच बातमीमध्ये असं सांगण्यामध्ये येत आहे की आज हप्ता जमा होणार, उद्या हप्ता जमा होणार. तर बघा, अशा कोणत्याही बातम्यांवरती विश्वास ठेवू नका. नमो शेतकरी योजनेचा हप्ता वितरित करण्यासाठी सरकारला देखील या ठिकाणी काही टप्पे पूर्ण करावे लागत असतात. म्हणजेच की प्रक्रिया असते, हप्ता वितरणाची शासकीय प्रक्रिया असते आणि ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच हप्ता वितरित केला जात असतो. आता सरकारच्या माध्यमातून हप्ता वितरित करण्यासाठी प्रक्रिया सुरू आहे. साधारणतः अजून या ठिकाणी म्हणजेच की एकंदरीत जर बघायला गेलं तर 5 फेब्रुवारीच्या आधीच तुमच्या देखील खात्यावरती नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याचे किती तर 2,000 रुपये जमा होतील. त्यामुळे शेतकऱ्यांना काळजी करण्याची शेतकरी मित्रांनो ही होती अतिशय महत्त्वाची अपडेट. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, आता कोणत्या जिल्ह्यामध्ये पीक विमा जमा होणार, कोणत्या तालुक्यामध्ये पीक विमा जमा होणार, कोणत्या मंडळामध्ये पीक विमा जमा होणार, तर याबद्दलची माहिती आपण आता उद्याच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. जर तुम्हाला पुढचा व्हिडिओ बघायचा असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करून घ्या. आणि ही अपडेट जर तुम्हाला चांगली वाटली असेल, ही बातमी तुम्हाला चांगली वाटली असेल तर इतर शेतकरी बांधवांना देखील तुम्हाला नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील ही माहिती बघायला मिळेल. आणि अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी चॅनलला नक्की सबस्क्राइब करून घ्या. आता पुढच्या सरकारला देखील हप्ता वाटप करण्यासाठी उशीर झालेलाच आहे, हे देखील लक्षात घेणं महत्त्वाचंच असणार आहे. आता नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता वितरित करण्यासाठी सरकारने महत्त्वाचं पाऊल उचललेलं आहे. आता 5 फेब्रुवारीच्या आधीच या ठिकाणी 8वा हप्ता जमा होणार असल्यामुळे शेतकऱ्यांना काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही. हप्ता वितरित करण्यासाठी प्रक्रिया ही सुरू करण्यामध्ये आली आहे. तर अशा पद्धतीची महत्त्वाची अपडेट होती. ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला नक्की कळवा. जर ही माहिती तुम्हाला चांगली वाटली असेल तर इतर शेतकरी बांधवांसोबत हा व्हिडिओ तुम्ही नक्की शेअर करू शकता, जेणेकरून त्यांना देखील ही माहिती बघायला मिळेल. बघा, ही पेपरची अतिशय महत्त्वाची आणि खरी माहिती आहे. म्हणजेच की सध्या जर बघायला गेलं तर मोबाईलवरती, सोशल मीडियावरती अनेक या ठिकाणी खोट्या बातम्या आपल्याला बघायला मिळत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये देखील संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. बऱ्याच बातम्यांमध्ये असं सांगण्यामध्ये येत आहे की आज हप्ता जमा झाला, उद्या हप्ता जमा होणार, काल हप्ता जमा झाला, परंतु या ठिकाणी म्हणजेच की अद्याप देखील हप्ता जमा झालेला नाही. त्यामुळे या ठिकाणी खोट्या बातम्यांवरती विश्वास ठेवू नका, असं आपल्याला म्हणजेच की या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून देखील आव्हान करण्यामध्ये येत आहे. पुन्हा एकदा सांगत आहे, 5 फेब्रुवारीपर्यंत नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता जमा होईल असं या ठिकाणी म्हणजेच की बातमीमध्ये सांगण्यामध्ये आलेला आहे. 1930 कोटी रुपयांच्या निधीची मागणी करण्यामध्ये आली आहे. हा निधी मंजूर झाला की लगेच पैसे जमा होतील. डीबीटीच्या माध्यमातून पैसे जमा होतील, म्हणजेच की डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून पैसे खात्यावरती जमा केले जातील. त्यामुळे या ठिकाणी काळजी करण्याची काहीच गरज नाही. माहिती चांगली वाटली असेल तर नक्की इतर शेतकरी बांधवांसोबत देखील तुम्ही शेअर करू शकता. आणि अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी, अपडेटसाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. भेटत आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.